4 मित्र होते. या 4 मित्रांनी एके दिवशी एकत्रित येऊन असा विचार केला की आपण काहीतरी व्यापार सुरू करू, काहीतरी उद्योगधंदा सुरू केला पाहिजे. मग काय करावं, उद्योगधंदा काय करावा. गावामध्ये जरा बाजारपेठेमध्ये चक्कर मारली, काय कशाला भाव आहे काय नाही जरा बघितलं. लक्षात आलं सोयाबीन तर गेलं, आता काही फारसा भाव नाही, हाताला काही लागलं नाही फारसं. मग काय करावं. मग फिरता फिरता त्यांच्या लक्षात आलं कापसाला जरा बरा भाव, कापसा जरा भाव बरा, कापसाचा उद्योग करू, कापसाचा व्यापार करायचं ठरलं चौघांचं. चौघांनी काही पैसे त्याच्यामध्ये घातले, समान पैसे घातले, उद्योग उभा केला. जागा बिगा घेतली, थोडा उद्योग उभा केला. कापसाच्या गाठी तयार करायचा कारखाना उभा केला. कापसाच्या गाठी तयार व्हायला लागल्या. चांगला त्यांना यश मिळालं, चांगला कापूस यायला लागला, फायदा चांगला व्हायला लागला, सगळं यश चांगलं मिळालं. मग त्याने एक मोठं गोदाम बांधलं, तिथं कापसाच्या तयार केलेल्या गाठी टाकायला लागले. देशोदेशी विदेशामध्ये त्यांच्या गाठी जायला लागल्या. पुष्कळ प्रसिद्धी मिळाली, पुष्कळ पैसा मिळाला, अनुकूलता सगळी प्राप्त झाली. आणि त्या कापसाच्या गाठी ज्या गोदामामध्ये ठेवलेल्या होत्या तिथे एके दिवशी उंदीर झाली. कापसाला कुरतडायला उंदीर, गाठी येत म्हणल्यानंतर उंदीर, माणूस आहे तिथं उंदीर आहे. हो आता काय करतात त्याला, ते उंदीर झाले. आता ते उंदीर झाल्यावर आता ते उंदीर त्या गाठी कुरतडायला लागले, त्याच्याने भाव कमी यायला लागला. काय करावं काय करावं असा प्रश्न पडला. मग हे चौघांची बैठक झाली. आता हे उंदीर झाले, काय करावं, याला उपाय काय. मग चौघांनी मिळून निर्णय घेतला की उंदरावर काय उपाय असतो, मांजर, एक मांजर पाळा. मांजर पाळायची ठरली. आता मांजर पाळायची ठरल्यानंतर चौघांनी विचार केला या मांजरीचा खर्च लागेल ना काहीतरी पाळायचं म्हणल्यावर. मग काय खर्च. चौघांनी ठरवलं एवढा काय विचार करायचंय, आपण 4 जण आहोत, मांजरीला पाय किती, 4. मग एक एक पाय एकेकाच्या वाट्याला घेऊ, 4 विभागून घेऊ समान याच्यामध्ये 4 वाट्याला. मग हा पाय तुझा, हा पाय तुझा, हा पाय याचा, हा पाय माझा, 4 पायाची विभागणी झाली. मांजर आणलं, ते तिथं रमलं, उंदीर खायला लागलं. किती खाईल खाऊन खाऊन. बरं मांजर तिथे म्हणल्यावर उंदीर घाबरायला लागले, तिथे यायला लागले. उंदीर कमी झाले. आता त्या मांजराला उपासमार व्हायला लागली. मग आता कुठं जावं, ते तिथं कामगारांचे काही घरं होते, त्या घरामध्ये जायचं, कुठं टोपलीत तोंड घाल, कुठं काय कर, कुठं काय कर, असं त्याचं सुरू झालं. एके दिवशी ते मांजर त्या कामगारांच्या घरात गेलं. चुलीवर दूध ठेवलं होतं, त्या दुधामध्ये तोंड घालायला म्हणून मांजर पुढं गेलं. ते काय झालं, ते एके दिवशी त्या गोदामामध्ये ते उंदीर पकडता पकडता ते मांजर पडलं आणि पडल्यानं त्याचा एक पाय दुखावला. पाय दुखावल्यानंतर आता त्याची मलमपट्टी करणार. मग कोणी करायची, कोणाच्या वाट्याचा पाय, म्हणे ह्याच्या वाट्या. मग ह्याने मलमपट्टी केली. तो म्हणाला आज मला फार कमी वेळ, मला वेळच नाही, गावाला जायचंय, महत्वाची काम आहे, मी आज काही मलमपट्टी करत नाही. त्याने तात्पुरती एक चिंधी तिथं औषध काहीतरी लावून गुंडाळली. तो म्हणला मी उद्या आलो की या मांजराला डॉक्टरकडे घेऊन जातो, आज मात्र मला फुरसत नाही. म्हणून त्यांनी ते चिंधी त्याला गुंडाळली. ते गेलं. ते मांजर त्या लंगडायला लागले त्या पायानं. लंगडत त्या कामगाराच्या तिथं घरात गेलं. तिथं चुलीवर दूध ठेवलं होतं. त्या दूध प्यायला म्हणून पुढे गेलं. त्या पायाला बांधलेली चिंधी त्या चुलीतल्या विस्तवाला चिकटली. पायाला जी चिंधी बांधली होती त्याने, ते विस्तवाला लागली. ती चिंधी पेटली. पेटल्याबरोबर ते मांजर जे घाबरलं ते सरळ गोदामामध्ये गेलं. कापसाच्या ती पेटलेली चिंधी घेऊन ते मांजर गेलं गोदामात. आता पुढं काय झालं कीर्तन करू का. ते गोदाम सगळं पेटलं, जळून खाक झालं, सगळं धंद्याचं नुकसान. आता हे तिघे रागवले. याला म्हणलं होतं ते नीट पायावर उपचार कर म्हणून, हा चिंधी बांधून गेला, ती पेटल्यामुळे सगळा गोंधळ झाला. या तिघांनी त्याला पकडलं आणि सांगितलं एवढं नुकसान झालंय, तू आमच्या तिघांचं नुकसान भरून दे. तो म्हणाला मी कुठून भरून घेऊ, मी काय मुद्दाम चिंधी बांधून त्याला म्हणलं का तू पेटवून घेऊन गोदामामध्ये जा म्हणून. झाला अपघात झाला सगळ्यांच्याच दृष्टीने, माझं नुकसान झालं नाही काय, तुमच्याच तिघांचं झालं, माझंही झालं. मग आता एवढं कुठं नुकसान, आता मी काय भरून देऊ शकत नाही. माझ्याकडे काय आता होता तेवढा पैसा मी धंद्यात घातला, आता मला तुम्हाला द्यायला पैसे नाही, मी काही करू शकत नाही. ते म्हणजे असं कसं, तुझ्यामुळे आमच्या तिघांचं नुकसान झालं, आम्हाला भरून दिलं पाहिजे. या तिघांनी एक केस केली कोर्टामध्ये
केस केली. केस केल्यानंतर आता ते न्यायाधीश त्यांनी बघितलं ते सगळं, याच्या त्याचा पाय अमुक आहे तमुक आहे. ते म्हणाले पण याचा विचार केला पाहिजे. ते त्या दोघांचंही मत ऐकून घेतल्याशिवाय मी निर्णय देत नाही. मग दोघांनाही समोरासमोर बोलवलं. काय झालं म्हणे असं असं झालं, आम्ही धंदा सुरू केला, असं झालं, मांजर पाळलं, 4 पाय चौघांनी वाट्याला आम्ही वाटून घेतले, याच्या वाट्याला आलेल्या पायाला दुखापत झाली. न्यायाधीशाने विचारलं बरोबर आहे? तो म्हणाला हा बरोबर आहे. म्हणे या पायाला यांनी चिंधी बांधली बरोबर? हो म्हणे मी चिंधी बांधली. ती चिंधी पेटली बरोबर? हो पेटली. ती पेटलेली चिंध घेऊन मांजर गोदामामध्ये गेलं, त्यामुळे सगळं नुकसान झालं बरोबर? यांनी सांगितलं हे खरं आहे, हे बरोबर आहे, पण ती चिंधी पेटावी या उद्देशानं मी बांधलेली नसल्यामुळे माझा दोष नाही याच्यामध्ये. कोणी हेच केलं असतं, मला गडबड होती, मला पुढची काही कामं होती, त्यामुळे मला गावाला जाणं होतं म्हणून मी चिंधी गुंडाळली होती. याच्यात एवढं काय कोणी हेतू पुरस्सर थोडंच असं करतं आणि माझ्याकडे आता यांना द्यायला पैसे नाही, मी यांना देऊ शकत नाही. हे तिघे म्हणाले याच्या वाट्याच्या पायामुळे गोंधळ झालेला आहे, त्यामुळे यांनी पैसे द्यावे. हे सगळं झाल्यानंतर न्यायाधीशाने त्याचा बारीक अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं त्यांच्या की या एका माणसावर हा बोजा टाकून उपयोगाचं नाही. याची खरंच काही चूक नाही. झाला तो अपघात होता, यांचं प्रारब्ध प्रतिकूल होतं, काही म्हणा, पण झालं ते नुकसान चौघांचंही झालं. याच्याजवळ आता देण्याकरता पैसे नाहीत, यांनी कुठून पैसे द्यावे? पण याच्या एकावर आरोप केले जातात आणि हे आरोप वरपांगी खरे वाटायला लागतात. मग आता काय करावं? न्यायाधीशांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं मी सांगतो तो क्रम बरोबर आहे का मला सांगा. म्हणे सांगा, विचारा. म्हणे तुम्ही चौघे एकत्रित आला बरोबर? चौघांनी मिळून कापसाचा उद्योग सुरू केला बरोबर? चौघांनी समान पैसे टाकले बरोबर? होती नव्हती ती मिळकत या धंद्यात गुंतवली बरोबर? चौघांनी उद्योग सुरू केल्यानंतर गाठी कुरतडायला उंदीर आले म्हणून तुम्ही मांजर पाळली बरोबर? त्या मांजरीच्या खर्चाकरता तुम्ही मांजरीचे 4 पाय वाटून घेतले बरोबर? ती मांजर उंदीर पकडताना पडून दुखावली बरोबर? याच्या वाट्याच्या आलेल्या पायाला दुखापत झाली बरोबर? याच्या वाट्याला जी आलेल्या पायाला जी दुखापत झाली त्याला यांनी चिंधी गुंडाळली म्हणे बरोबर? ती चिंधी ते मांजर त्या घरात गेल्यामुळे पेटली बरोबर? ती पेटलेली चिंधी घेऊन मांजर गोदामात गेलं बरोबर? त्यामुळे नुकसान झालं बरोबर आहे. मग हा दोषी, मग याचा दोष आहे हे मान्य करावं लागेल. पण न्यायाधीशांनी निर्णय फार चांगला दिला. न्यायाधीश म्हणाले तुमचं म्हणणं बरोबर आहे, हा दोषी वाटेल, पण आता मला सांगा की याच्या वाट्याला आलेला जो पाय होता तो दुखावला होता, त्याला यांनी चिंधी गुंडाळली, ती चिंधी पेटली. आता ज्या पायाला दुखापत झाली होती, ज्या पायाला चिंधी गुंडाळली होती, त्या पायानं मांजरीला चालता येत होतं का? म्हणून नाही. मग त्या पायाची चिंधी पेटली ना? पेटली. मग पेटलेली चिंधी घेऊन तो पाय जर चालू शकत नव्हता तर पेटलेली चिंधी घेऊन गोदामापर्यंत कोण गेलं? गोदामापर्यंत त्या पायाने तर मांजरीला चालताच येत नव्हतं. मग मांजर गोदामापर्यंत कोणत्या पायाने गेली? उरलेल्या 3 पायानं. मग अग्नी गोदामापर्यंत नेण्याचं काम कुणी केलं? कुणी केलं? या तिघांनी केलं. म्हणून दोष याचा नाही, तुम्हीच याचं नुकसान केलं. माझा दृष्टांत संपला. याच्यातून काय सांगायचंय आपल्याला की हा दुखावलेला पाय म्हणजे जीव आहे हो, आणि हे 3 पाय म्हणजे अहंता, ममता आणि वासना आहे. या दुर्बल असलेल्या जीवाला सुद्धा अधःपतनाला नेण्याचं काम हे 3 पाय करतात. म्हणून या 3 पायाला तुकोबाराय म्हणतात आधी बाजूला ठेवलं पाहिजे. ते ठेवण्याकरता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर अहंता बाजूला ठेवली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देहाच्या संबंधाने, देहाच्या निरसने पाविजे या ठाया देहाच्या निरसने पाविजे. कोणत्या ठाया? ब्रह्मतनू या ठाया देहाच्या निरसने पाविजे. पण देहाचं निरसन करायचं म्हणजे काय करायचं? माझी ऐसी काया हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. काया माझी नाही असा देहाचा अहंकार आपण बाजूला ठेवला पाहिजे. अहंकाराचा त्याग आणि साधनांचा समन्वय ही 2 साधनं, या 2 नियमात राहून जर आपण तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग या 3 साधनांचा अवलंब केला तर तुकोबाराय मला चाचणी कळते म्हणून सांगतात की ही ब्रह्मतनू आपल्याला